मी आयुष्याच्या अशा वाटचालीवर आली आहे ना की जर कोणी मला काही वाईट बोललं ना तर मला काही फरकच नाही पडत. हा म्हणजे कोणी माझे जवळचे मित्र असतील, मला काही समजवत असतील तर मी सांगते की मला नको शिकू, तू नको शिकू, शांतपणा नको करू, घरी जा मी नाही ऐकणार. हा जर माझे फ्रेंड्स लोकांबरोबर माझं फोनवर बोलणं नाही झालं तरी मला काही फरक नाही पडत. कोणी मला सोडून गेलं तरी मला काही फरक नाही पडत आहे. कोणी आहे तरी मला काही फरक नाही पडत आहे. त्याला बोलायचं तो बोलेल, त्याला नाही बोलायचं त्याला नाही बोलेल. आता तुम्ही लोक बोलतो ज्योती तुझ्या गोळ्या संपल्यात का? नाही, त्याच्या गोळ्या चालूच नाहीयेत तरी पण मला काही फरक नाही पडत. आता तुम्ही बोलाल कोणत्या थेरपिस्टकडे जा, ए बाबा त्या थेरपिस्टकडे जायला माझ्याकडे एवढे पैसे नाहीयेत, तो जे सांगणार तेही मी ऐकणार नाहीये. नाही म्हणजे लाईफमध्ये कधी कधी असं वाटतं दुःख, एन्झायटी हे सगळं जे काही लोकांना होतं ना ते मला होतच नाहीये. लाईफची कधी कधी एवढी वाट लागलेली असते ना की आता असं वाटतं की अरे ज्योती तू रडायला पाहिजे, तू टेन्शन मध्ये पाहिजे. मेंढी रडायला तर लांबच, टेन्शन पण येत नाही. हा होईल बघता येईल, करता येईल, चिल यार. मला कळतच नाही काय काय लोक लाईफमध्ये खूप टेन्शन आल्यानंतर सुसाईड कसं करतात. इथे माझ्या हाताला जिबाळी लागली ना मी 4 दिवस बोंबलत बसते. मी भांडी नाही घासत, नवऱ्याकडून घासून घेते पण मी घासत नाही. मी धरून बसते त्या बोटाला, मला जिबाळी लागली. हे मेले कसं स्वतःला म्हणजे मला खर्चटलेला मला सहन नाही होते. आणि लोक टेन्शनमध्ये आले, डिप्रेशनमध्ये आले की सुसाईड करतात. आय डोंट थिंक सो. मी तर मला खर्चटू पण देणार नाही सिरियसली. आता तुम्ही बोलाल हिला काही लाजच नाही, ही निर्लज्जच आहे, हिच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम असेल तरी दातच काढते. खरंच मला नाही माहिती मी का दात काढते. तुम्हाला काही माझ्याबद्दल अजून वाईट बोलायचं मला खरंच काही फरक नाही पडणार आहे. कधी कधी असं वाटतं की मोक्ष मिळाला की काय मला. तुम्हाला पण असं